नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन बाजाराविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. सोयाबीनला किती भाव मिळणार? आता नुकतीच बाजारात नवीन सोयाबीन यायला सुरुवात झालेली आहे. सोयाबीन ही दिवाळीच्या दरम्यान बाजारात येण्याची शक्यता आहे. यंदा पावसाने सोयाबीन या पिकाची मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे. असे असताना देखील खुल्या बाजारात सोयाबीन या पिकाचे भाव दबावातच आहेत. खरीपातील सोयाबीन हे बाजारात दाखल होणारे पहिले पीक. केंद्राने यंदा सोयाबीनला 5,328 रुपये हमीभाव जाहीर केला. जुलै व ऑगस्टमध्ये झालेली अतिवृष्टी व सप्टेंबरमधील सततच्या पावसाने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही भागात सोयाबीनच्या शेंगांना अति पावसाने कोंब फुटू लागल्याच्या तक्रारी असून रोगांचे आक्रमणही मोठ्या प्रमाणात झालेले आहे. प्रारंभी जी सोयाबीन आहे ती एकरी 6 ते 7 क्विंटल प्रति एकर होण्याचा अंदाज होता, तो अंदाज आता चुकण्याची परिस्थिती आहे. एकरी 3 ते 4 क्विंटल उत्पादन होईल असा आताचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत बाजारातील सोयाबीनच्या दरात घट होऊ लागली आहे. सद्यस्थितीत बाजारात 4,000 ते 42 रुपये असे भाव असून शेतकऱ्यांना सरासरी 41 रुपये दर मिळत आहे. ते हमी भावाच्या तुलनेत 1,228 रुपयांनी कमी आहेत. दिवाळीपूर्वी सोयाबीन बाजारात येणार आहे. सध्या असलेले भाव बघता ऐन हंगामात त्यात आणखी घट होईल असा अंदाज आहे किंवा शक्यता वर्तवण्यात आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.